मला घातलंय आणि माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर आम्ही कशा प्रकारे वागावं, कशा प्रकारे जगावं, आमचं जगणं वागणं कशा प्रकारे असावं, ते जगणं वागणं म्हणजेच आमचा धर्म आहे बरं का. ते जगणं वागणं म्हणजेच आमचा धर्म आहे. मग त्या ठिकाणी ओळख करून देताना माऊली म्हणतात, माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर माणसाचं जे आद्य कर्तव्य आहे त्या कर्तव्याची जाणीव ठेवून माणसाने कर्म करणं म्हणजे धर्म आहे. खर तर संतांचं म्हणणं असं आहे, संतांना असं वाटतंय की प्रत्येक माणसाने देव व्हावं बरं का. प्रत्येक माणसाने देव व्हावं असं संतांना वाटतंय. आणि खर तर देव होण्यासाठीच हा नरदेह आहे. देव पाहण्यासाठी कमी, समजतंय ना. देव पाहण्यासाठी कमी, देव होण्यासाठी अधिक करून हा नरदेह आम्हाला भगवंताने दिलेला आहे. मग आम्हाला देव जर व्हायचं आहे तर आम्ही काय कर्म केली पाहिजेत, कशा प्रकारे राहिलं पाहिजे याची जाणीव, याची ओळख करून देत असताना माऊली म्हणतायत, देखे अनुक्रम आधारे स्वधर्मो जो आचरे तो मोक्ष तेणे व्यापारी निश्चित पावे. ती कर्म आमच्याकडून घडली ना म्हणजेच आमच्याकडून धर्म घडतो. ओवीवर अर्थपूजा बांधण्याआधी ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या वेहेळे गावातील हे देसले परिवार आणि देसले परिवाराचे पिताश्री कैलासवासी बुधाजी नामदेव देसले बाबांना बुधवार दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी देवाज्ञा झाली आणि आज त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे बरं का. बाबांना बुधवार दिनांक 10/9/2025 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. बाबांच्या पश्चात आमचे रामदासदादा असतील, जयश्रीताई असेल, संगीताताई असेल, सीमाताई असेल, प्रेमाताई असेल आणि संपूर्ण हे देसले परिवार. या ठिकाणी बाबांनी एक आदर्श शेतकरी म्हणून कार्य केलं. आपल्या मुलाबालांचं संगोपन केलं, त्यांचा सांभाळ केला, त्यांच्यावर चांगल्या प्रकारे संस्कार केले आणि अशा प्रकारे कार्य करत असताना बाबांनी आपल्या वयाच्या 79व्या वर्षी तुमचा आमचा निरोप घेतला. बाबांचं वृद्धापकाळाने निधन झालं. खर तर माणसाने जीवनामध्ये कार्य करत असताना, आयुष्यामध्ये कार्य करत असताना आमचं आद्य कर्तव्य काय आहे याची जाणीव ठेवून आम्हाला जगायचं आहे, वागायचं आहे. जोपर्यंत आम्हाला आमची कर्म कळत नाहीत ना तोपर्यंत आयुष्य कळत नाही. आम्ही कसं वागावं, कसं जगावं हे जोपर्यंत आम्हाला कळत नाही तोपर्यंत आमच्या जीवनाचा अर्थ, जीवनाचं महत्व आम्हाला कळत नाही बरं का. आणि म्हणून ते कळावं यासाठी आम्ही ते ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे. आम्हाला ते मार्गदर्शन हवं आहे. माणूस म्हणून भगवंताने आम्हाला जन्माला घातलेला आहे. चांगले डोळे दिलेत सृष्टी पाहायला, कान दिलेत ऐकायला, तोंड दिले बोलायला, प्रत्येक इंद्रिय दिलेली आहेत. पण या ठिकाणी आम्ही विचार करत असताना, आमचा आयुष्याचा मार्गक्रमण करत असताना कधीतरी विचार करतोय का की ह्या 83,99,999 योनींपेक्षा हा नरदेह का वेगळा केलेला असावा, का वेगळा निर्माण केलेला असावा. मनुष्य देहाची निर्मिती भगवंताने अशा वेगळ्या प्रकारे का केलेली असावी याचा विचार आम्ही करतोय का. याचा कधीतरी आम्ही मनामध्ये कधीतरी हे विषय विचार आम्ही आणतोय का बरं का. प्राणी पक्षी जन्माला येतात
त्यांनाही मृत्यू आहे. कारण या ठिकाणी जन्माला आलेल्या प्रत्येक गोष्टीला मृत्यू आहे. निर्माण जेवढं झालंय ना तेवढं जाणार आहे. जेवढं निर्माण झालंय तेवढं जाणार आहे. त्याच्याही पलीकडे ओळख करून देताना असं म्हटलेलं आहे, यद दष्टम तद नष्टम. जे दिसतंय ते नसतंय, जे दिसतंय ते नसणार आहे. मग आम्ही एक विचार केला पाहिजे की प्राण्या पक्ष्यांपेक्षा जर वेगळा आम्हाला हा नरदेह भगवंताने दिलेला आहे, तर मग काहीतरी देवाचा हेतू असेल ना, नाही का? काहीतरी देवाचा उद्देश असेल की नाही? तो उद्देश आम्ही जाणून घेतला पाहिजे, तो हेतू आम्ही जाणून घेतला पाहिजे. त्याची माहिती, त्याचं ज्ञान आम्हाला वाङ्मयामध्ये, शास्त्रामध्ये, पुराणामध्ये बऱ्यापैकी दिलेलं आहे. कीर्तनातून, प्रवचनातून आम्हाला नेहमी ते श्रवण होत असतं की आम्हाला नरदेह भगवंताने का दिलेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे देव पाहण्यासाठी आम्ही अट्टहास करतोय, देवाची भेट व्हावी म्हणून आम्ही प्रयत्न करतोय, बरं का? प्रत्येकाने जर अंतर्मुख होऊन विचार केला तर आम्ही किती धावपळ केली तर देव आम्हाला मिळतो? किती धावपळ केले, किती यत्न केले, किती प्रयत्न केले म्हणजे देवाची ओळख आम्हाला होते. आमचा स्वतःचा विचार न करता, आमच्या स्वतःच्या जगण्या वागण्याचा विचार न करता, जोपर्यंत आम्ही सृष्टीमध्ये देव शोधतोय ना, ब्रह्मांडात देव शोधतोय ना, तोपर्यंत आम्हाला कधीही देवाची ओळख होणार नाही, कधीही देव भेटणार नाही, किंवा देव काय आहे हे कळणार नाही, बरं का? कारण आमचा पाहण्याचा दृष्टिकोन काही संकुचित ठिकाणी आहे. देव मंदिरापुरता मर्यादित आहे. एखाद्या तीर्थक्षेत्रापुरता देव मर्यादित आहे, असा पाहण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. पण त्याची ओळख करून देत असताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात, तुका म्हणे पोते देवे भरले नव्हे रीते, बरं का? जळी स्थळी काष्टी पाषाणी सबाई अभ्यंतरी भरून उरलेलं ते तत्व आहे, भरून उरलेलं तत्व आहे. सर्वत्र आहे. ज्या ठिकाणी हवा आहे त्या ठिकाणी देव आहे, ज्या ठिकाणी आकाश आहे त्या ठिकाणी देव आहे, ज्या ठिकाणी पृथ्वी आहे त्या ठिकाणी देव आहे, ज्या ठिकाणी वायू आहे त्या ठिकाणी देव आहे, ज्या ठिकाणी तेज आहे त्या ठिकाणी देव आहे. त्याच्याही पलीकडे ही पंचभूत ज्या ठिकाणी नाहीत ना त्या ठिकाणी देव आहे. कारण पंचभूतांचा निर्माता तो आहे, बरं का? जेवढा अट्टहास आम्ही देव पाहण्यासाठी करतोय ना, जेवढा धावपळ, जेवढा अट्टहास आम्ही देव शोधण्यासाठी करतोय की नाही, तेवढा अट्टहास जर देव होण्यासाठी केला ना तर जागेवरच देव प्राप्त होईल. समजतंय ना? तेवढा अट्टहास जर आम्ही देव होण्यासाठी केला तर आम्ही ज्या जागेवर असू ना त्या जागेवर आम्हाला देव प्राप्त होईल. देवाची कृपा व्हावी म्हणून आम्ही प्रयत्न करतो, पण ती देवाची कृपा कशाने होते हे मात्र विसरतो. बरोबर आहे की नाही बाबा? देव आम्हाला प्रसन्न व्हावा त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, पण देव प्रसन्न ज्याच्याने होत आहे ना, ती कर्म, ते विचार आम्ही विसरतोय. आणि म्हणून मग या ठिकाणी माऊली आम्हाला या ओवीमध्ये जाणीव करून देत असताना म्हणतायत, देखे अनुक्रम आधारे स्वधर्म जो आचारे, तो मोक्ष तेणे व्यापारे निश्चित पावे, निश्चित पावे. आम्ही माणूस म्हणून जर जन्माला आलेलो आहोत ना, तर आमचं कर्तव्य आहे, आमच्या डोळ्यातून आम्ही देव बघितला पाहिजे. जर इतर गोष्टी जर आम्ही पाहत असू तर मग प्राण्या पक्ष्यांमध्ये आणि आमच्यामध्ये फरक काय आहे? इतर गोष्टी प्राण्या पक्षी पण पाहतात ना. आता परवा कालच ना सर्वांनी पितृश्राद्ध केलं नाही का? पितरामोशा कॉम्पिटिशन असतंय, स्पर्धा असतंय.
त्याला माहित आहे जेवढ्या लवकर आपण घास घालू ना तेवढ्या लवकर खाऊन जाईल म्हातारा, कारण त्यांची संख्या कमी झाली. नंतर मग वाट बघायला लागते. खरे की गोड आहे? 11च्या पुढे जे गेलं ना त्यांना वाट बघायला लागली. बाबू खरंय का गोड आहे? हाक मारल्यानंतर येतात म्हणजे त्यांना आवाज जातो. बरोबर आहे ना? कावे कावे हाक मारल्याबरोबर येतात ते. कुत्र्याला यू केल्यानंतर तो लगेच येतोय, शेप हलवतोय म्हणजे त्यालाही आवाज जातो. मांजराला म्याव केल्याबरोबर लगेच ते येतंय, आमच्या अवतीभोवती फिरतय. म्याव केलं की त्याला माहिती आहे काहीतरी देणार आहे. ऐकायला त्यांनाही जात आहे, पण प्रवचन श्रवण करण्याचा अधिकार त्यांचा नाहीये. समजतंय ना? ऐकायला त्यांनाही जात आहे, कीर्तन श्रवण करण्याचा अधिकार त्यांचा नाहीये, प्रवचन श्रवण करण्याचा अधिकार त्यांचा नाहीये. प्रवचन आम्ही श्रवण करू शकतो, कीर्तन आम्ही श्रवण करू शकतो. का? तर आमच्या जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी, आम्हाला आमचं जगणं वागणं कळण्यासाठी. जर आमच्याकडून ते श्रवण होत नसेल तर प्राण्या पक्ष्यांमध्ये आणि आमच्यामध्ये काय फरक आहे? भेद कळतो ना तुम्हाला? डोळे आम्हाला दिलेले आहेत, आम्हाला विश्व दिसतंय, त्यांनाही दिसतंय. जर आमच्या डोळ्याने आम्हाला भगवंत पाहता येत नसेल, दिसत नसेल, दर्शन घेता येत नसेल तर प्राण्या पक्ष्यांमध्ये आणि आमच्यामध्ये काही फरक आहे का? काहीच नाही. इंद्रिय जी देवाने आम्हाला दिलेली आहेत ना, ती कशा निमित्ताने आणि का दिलेली त्याचा विचार आम्ही केला पाहिजे. घरामध्ये एखादं उपकरण जर आम्ही आणलं तर ज्या कामासाठी आणलं असेल ना ते काम आम्ही त्याच्याकडून करून घेतो. बरोबर आहे की नाही? पूर्वी प्रत्येक शेतकऱ्याकडे बैल असायचे, प्रत्येक शेतकऱ्याकडे. बरोबर आहे की नाही? मी तर 2च बैल सांगतोय, म्हणजे एकच जोडी सांगतोय, पण काही ठिकाणी 2-2, 3-3 जोडी असायच्या. बाबा खरंय की खोट आहे? प्रत्येक शेतकऱ्याकडे बैल असायचे. कशासाठी? नांगरासाठी, गाडी ओढण्यासाठी, नाही का? आणि मला तरी वाटतंय गावात जर 100 घरं असतील तर कमीत कमी 25-30 तरी बैलगाड्या नक्कीच. जास्त पण कमी नाही, कमीत कमी. बैलगाडीसाठी आम्ही बैल घ्यायचो, बैलगाडी ओढायला, नांगरासाठी बैल घ्यायचो. बरं का? बाबा एखाद्या बैल जर समजा आपण नवीन विकत आणला, म्हशाशी म्हणावं किंवा एखाद्या गावावरून, आणि तो जर बशा निघाला, बशा माहिती आहे ना? तो मालक बिचारा आशामध्ये त्या गाडीवर ओझा भरतोय, नाही का? थोड्या अंतरावर गेला की ते एखादा त्याच्यात बसून घ्यायचं. नाहीतर काही बैलांना सवय काय माहितीये का, असा चढाव बघितला का आधीच बसून घ्यायचे. बरं का? मला सांगा, असा बशा असलेला बैल तुम्ही किती वर्ष घरी ठेवायचे? किती? जेव्हा त्याला समजायचं ना तो बशा आहे, त्याला लगेच तो गिराईक शोधायचा, याला देऊन टाकू दे कोणाच्या तरी ताब्यात. बरोबर आहे ना? आम्ही एखादं उपकरण किंवा एखादा प्राणी घरी ज्या वेळेला पाळीव म्हणून ठेवतोय की नाही, त्यावेळेला त्याच्याकडून जे काम करून घ्यायचं आहे तेच करून घेतो, आणि ते होत असेल तरच त्याला ठेवतो. बरोबर आहे ना? आमचं आयुष्य निघून जात आहे बाबा, आयुष्य निघून जात आहे. पण डोळे आम्हाला भगवंताने कशासाठी दिलेले आहेत ना, याचा आत्मबोध आम्हाला शेवटपर्यंत होत नाही. कान आम्हाला भगवंताने कशासाठी दिले त्याचा आत्मबोध आम्हाला शेवटपर्यंत होत नाही. ही वैखरी आम्हाला भगवंताने कशासाठी दिलेले आहे याचा आत्मबोध आम्हाला शेवटपर्यंत होत नाही. मग अशा माणसांकडे बघितल्यानंतर असं सहज पहिले बोलायचे बघा माणसं, जन्माला आला आणि पाणी वाहून मेला. काही फरक आहे का? प्राण्या पक्ष्यांकडे ज्याप्रमाणे आम्हाला कर्म पाहायला मिळतात त्यापेक्षा जर हिनदिन अवस्थाच माणसाची झाली असेल, बरं का, प्राण्या पक्ष्यांकडे काहीतरी शिकण्यासारखं आम्हाला पाहायला मिळतंय, पण माणसाकडे जर बघितल्यानंतर एकही गुण जर चांगला नसेल, एकही गुण जर शिकण्यासारखा नसेल, तर मग त्याच्यात ना याच्यात फरक काय आहे? काय फरक आहे? समजतंय ना?
देखे अनुक्रमा आधारे स्वधर्मो जो आचार्य. आम्हाला स्वधर्माची जाणीव करून घ्यायचंय, आम्हाला स्वधर्म आचरण कशाला म्हणतात ते पाहायचंय बरं का. खर तर दत्तगुरूंनी 24 गुरु केलेत आणि त्यांची यादी भागवतात दिलेली आहे. त्या 24 गुरूंमध्ये अधिक करून प्राणी पक्षी आहेत, माणसं कमी आहेत. ते गुरु कसे माहितीये का, माऊलींच्या भाषेत सांगायचं म्हटल्यानंतर, जो जो जयाचा घेतला गुण तो तो म्या गुरु केला जाण, गुरुसे आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे. ज्या ठिकाणी जे चांगलं शिकायला मिळालं ना, त्या कर्मापुरता, त्या विचारापुरता, त्या गुणापुरता तो माझा गुरु आहे, तो माझा गुरु आहे. माणूस एवढा रजोगुणी आहे ना, फक्त स्वार्थ आणि स्वतःचा विचार करतो, स्वतःचा विचार करतो बरं का. पितृपक्षामध्ये आपल्याला एक पाहायला मिळालं सर्वत्र, पहिल्या दिवसापासून प्रथम पक्ष बरं का, श्राद्ध, प्रथम श्राद्ध, द्वितीय श्राद्ध, तृतीय श्राद्ध, नाही का. प्रथम श्राद्धापासून ते काल सर्व पितृ अमावस्यापर्यंत रोज कोण ना कोण त्या कावल्याला बोलवायचा. बरोबर आहे की नाही. कारण आपली जी माणसं जी गेलेले, कोणी प्रथम श्राद्धाला, कोणी प्रतिपदेला गेलेले, कोण द्वितीयाला गेलेले, कोण तृतीयाला गेलेले, कोण चतुर्थीला गेलेले, कोण पंचमीला गेलेले, कोण षष्टीला, सप्तमीला, अष्टमीला, नवमीला, दशमीला, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, अमावस्या बरं का. अशा प्रकारे कोण ना कोण असायचंच आणि कोण ना कोण त्या कावल्याला बोलवायचंच. बोलवून तो पण बिचारा प्रामाणिकपणे यायचा. हा गुण त्याच्याकडे चांगला आहे. कारण का माहितीये का, ऐका, आम्हाला कावल्याची गरज लागते, पण कावला कोणी पालत नाही. कोणाच्या तरी घराच्या बाहेर पिंजऱ्यामध्ये तुम्हाला कावला बघायला भेटलाय? मग पिंजऱ्यात काय असतोय बरं, काय असतोय, उपयोग काय त्याचा, त्याचा उपयोग काय आहे? फक्त माणूस शायनिंगला भुललेला आहे. त्याचा उपयोग तुम्हाला सांगतो, फक्त दिसायला चांगला आहे आणि गोड गोड बोलायला आहे, तेवढाच. कावला आम्ही का पाळत नाही, तर कावला दिसायला पण चांगला नाही आणि बोलायला म्हणाल तर त्याचा आवाज ऐकवत नाही. समजतंय ना. पण माणूस बघा किती स्वार्थी आहे. काल ज्या माणसाने त्याला बोलवून घेतलेलं ना, त्याच माणसाच्या त्या ठिकाणी जर तो आज गेला ना, तर लगेच तोच माणूस त्याला दगड मारून हाकलून काढतो. आज नाही तुझं काम, काल होतं. समजतंय ना, समजतंय ना. आमच्या कर्माची, आमच्या गुणांची ओळख करून देताना असं म्हटलेलं आहे की प्राणी पक्षी असे की त्यांच्याकडून काहीतरी आम्ही घ्यावं, काहीतरी शिकावं, अशा प्रकारे आहे. काहीतरी शिकावं. पूर्वी बैलगाड्यांमध्ये जास्त करून प्रवास असायचा. एखाद्या गावाला जाताना फक्त मालकाला, जो गाडीवर बसलेला असायचा ना, त्याला जाताना फक्त हाकलायला त्रास व्हायचा बैलांना. पागा वगैरे ओढायची, कुठे शेऱ्याकडे जायचंय का वाशिंदकडे जायचंय बरं का. जाताना, येताना तो मालक त्या पागा डायरेक्ट बैलांच्या अंगावर टाकून बिंदास्त यायचा. खरं की खोटं आहे बाबा? खरं आहे ना. जाताना एकदा रस्ता माहिती झाला ना, की येताना त्या बैलांना पागा ओढाव्या लागत नव्हत्या, की त्यांना सांगावं लागत नव्हतं डावीकडे का उजवीकडे. ते बरोबर घरपर्यंत त्या मालकाला आणायचं, घरपर्यंत मालकाला आणायचे. फक्त मालक ठिकाणावर असेल तर, नाहीतर मालकच जर मध्ये कुठे उतरला नाही का, तर मग मात्र त्यांचं पण नाईलाज व्हायचं. त्याच्या पुढे जाऊन सांगू का, नांगर एकदा सुटला ना, की ज्याच्या खांद्यावर सकाळपासून संध्याकाळपर्यंत बरे असायचा, ते बैल बरोबर गोठ्यात यायचे. बरोबर आहे ना. नांगऱ्याला शोधून आणावा लागायचा. आपला विषय काय आहे?
प्राण्या पक्ष्यांकडे काहीतरी शिकण्यासारखं आहे, काहीतरी शिकण्यासारखं आहे. माणसाकडे असे काय गुण आहेत की त्याचा विचार प्राण्या पक्ष्यांनी करावा किंवा त्याचा विचार माणसांनी करावा? काय गुण आहेत बरं? काय गुण आहेत आमच्याकडे? आणि जोपर्यंत हे आम्हाला कळत नाही ना, तोपर्यंत स्वधर्म आचरण काय आहे, कशा पद्धतीने जगावं वागावं कळणार नाही कळणार. कावळ्याला सांगायला डोळे दोन पण दिसायला एकच ना. सांगायला दोन, दिसायला एकच. पण एवढा चालाक असतो ना, सहज त्याला कोणी पकडू शकत नाही. सहज नाही कोणी पकडू शकत त्याला, कावल्याला. माणसाला दोन दोन दिलेत, कुठेही शिकार होते त्याची. काम येतोय शिकार करतोय, क्रोध येतोय शिकार करतोय, लोभ येतोय शिकार करतोय, अभिमान अहंकार मत्सर कामना वासना इष्णा आशा ममता तृष्णा कोणी येते आणि शिकार करून जातंय. कोणी येते. ओळखता का येत नाही माहितीये का? नेमकं कोणी शिकार केली, कारण त्यांचं ज्ञान आम्हाला नसतंय, त्याचं ज्ञान आम्हाला नसतंय. बरं का? पूर्वी पोरं अशी खेळायची बघा, पूर्वी खेळायची पोरं. आता खेळ माहिती नाही. बरं का? बोरे वगैरे पोरांना माहित नाही आता बाबा. बोरे गोठ्या, त्याच्यानंतर ते पत्तरवर पैसे घालायचे ते नाही का, असं रिंगण पाडायचं नाही. दिला एक टोला ठेवून का, तो पैसा पण राहिला ठिकाण होतं ठीक, नाही तर तो पण चिमडून जायचा. काय पूर्वी अशी मुलं खेळायची, चार तिकडे चार इकडे, अशी समोरासमोर बसायची. आणि मग इकडच्याने सांगायचं अमक्याने यावं टिचकी मारून जावं. कधी खेळलेत का तुम्ही? अमक्याने यावं टिचकी मारून जावं. ज्याच्या टिचकी मारायचे त्याचे डोळे मिटलेले असायचे. तो टिचकी मारून गेला की मग त्यांचे डोळे उघडायचे आणि मग त्यांनी डोळे उघडून ओळखायचं कोणी मारली सांग. त्या चौघांच्या टिचकी मारायची किंवा एखाद्याच्या टिचकी मारायची. त्या चौघांपैकी, ह्या चौघांपैकी कोणीतरी, या चौघांपैकी कोणी मारली ते त्याने ओळखायचं. आता मला सांगा, ज्याचे डोळे मिटलेले तो कसं काय ओळखू शकतो? डोळे मिटलेला ओळखू शकतो? सेम कंडिशन आमची तशीच झालेली आहे आज. आमचे डोळे भ्रमाने मिटलेले आहेत, अज्ञानाने मिटलेले आहेत, अंधश्रद्धेने मिटलेले आहेत. आणि त्यामुळे काम येतोय टपली मारून जातोय, क्रोध येतोय टपली मारून जातोय, टिचकी मारून जातोय, लोभ येतोय टिचकी मारून जातोय. काहीतरी घडलं का मग गावावर चर्चा. आता त्यांचे डोळे उघडले का? काहीतरी घडल्यावर आता त्यांना कळलं का? आता त्यांचे डोळे उघडले का? किंवा अशी चर्चा झाली जाते, जोपर्यंत त्याचं काही होत नाही ना, तोपर्यंत त्याचे डोळे उघडणार नाहीत. तोपर्यंत ती कर्म, ती वासना, ते विचार तसंच करत राहणार तो. प्रवचनातून आम्हाला काही घडण्याच्या आधीच डोळे उघडायचे आहेत. त्याच्यासाठी प्रवचन आहे. काहीतरी काम येणार, टिचकी मारून जाणार, लोभ येणार, टपली मारून जाणार, क्रोध येणार, टपली मारून जाणार. त्या आधीच आम्हाला नेमके टिपायचे आहेत, ही वासना कोणाची आहे, हे विचार कोणाचे आहेत. पहिलेच वादविवाद झाल्यानंतर त्याच्यावर समझोता करायला बरेच असतात. समजतंय ना? एकदा वादविवाद झाला की समझोता करणारे बरेच असतात त्याच्यामध्ये. पण होऊच नये म्हणून समजूत घालणारे श्रेष्ठ असतात. होऊच नये म्हणून तसं मार्गदर्शन करणारे श्रेष्ठ असतात. बरं का? आता आम्ही तसं जर विचार करायला गेलं तर आमच्या घरामध्ये आम्हाला संसार करायचा आहे, घरात राहायचं आहे, मुलाबालांचं संगोपन करायचं आहे. जी आम्हाला आमच्या वाट्याला कर्म आलेली आहेत ती करायची आहेत. आणि ती आलेली कर्म प्रामाणिकपणे करणं याला धर्म म्हणतात. बरं का? ज्या आई वडिलांच्या पोटी आमचा जन्म झालेला आहे, ज्या आई वडिलांना आम्हाला तळ हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलेलं आहे, वाढवलेलं आहे, घडवलेलं आहे, त्यांची सेवा करणं मुलाचा धर्म आहे. ज्या मुलांनी आमच्या पोटी जन्माला आलेले आहेत त्या मुलांचं सांभाळ करणं, संगोपन करणं, त्यांना मार्गदर्शन करणं आणि त्यांच्यावर चांगल्या प्रकारे संस्कार करणं हे वडिलांचा धर्म आहे. ज्या बाईने आमच्यासाठी आई वडील सोडले, घरदार सोडले, आवडीनिवडी सोडल्या, स्वतःचं नाव विसरली, सगळं काही सोडलं,
आणि लक्ष्मीच्या रूपाने आमच्या घरामध्ये मापटं ओलांडून जिने प्रवेश केला ना, तिच्या आशा अपेक्षा पूर्ण करणं आमचा धर्म आहे, पतीचा धर्म आहे. त्या पतीच्या आशा अपेक्षा पूर्ण करणं, त्याच्या सुखात सुख मांडणं आणि त्याच्या दुःखात दुःख मांडणं हा पत्नीचा धर्म आहे. धर्म. आणि हा धर्म आम्हाला न कळाल्यामुळे मग काय होतंय माहितीये का, कधीतरी कटके उडतात. आणि आपण बोलतो पण माऊली, एका मांडणीवर भांडी ठेवायची म्हटल्यानंतर भांड्याला भांडा लागतोच, नाही का? पण त्याचा जास्त उद्रेक करू नये, जास्त उद्रेक करू नये. ज्या जाणत्या महिला आहेत ना, त्या पाहुणे आल्यावर भांड्यांची काळजी घेतात, जेणेकरून वाचता कामा नाही, बरं का? ज्यांना पाहुणीच नको असतात ना, पाहुण्यांचा घरात पाय का दारात पाय, यांची भांडी पडायला सुरुवात झाली. आता भांडी पडायला सुरुवात झाली की पाहुण्याने समजावं, पाणी प्यावं आणि आपलं हळूहळू निघावं, बरं का? पाणी प्यावं आणि हळूहळू निघावा. बरं, जोपर्यंत सुख आहे, समाधान आहे, तोपर्यंत आम्हाला आनंद वाटतो. मनासारखं होतंय ना, तोपर्यंत माणसाला असं वाटतंय की आमचा संसार कधी संपूच नाही, बरं का? मनासारखं जोपर्यंत होतंय ना घरामध्ये, तोपर्यंत प्रत्येक माणसाला असं वाटतंय की आमचा संसार कधी संपूच नाही. पण जरा कुठं वादविवाद झाला, जरा कुठे खटके उडले की लगेच तो बोलतो, चालू तुमचं तुम्ही बघा काय करायचं ते. वैराग्य अनेक प्रकारचं आहे. याला हेकाणपिस वैराग्य म्हणतात, विषय वैराग्य आहे, स्मशान वैराग्य आहे, अनेक प्रकारचं वैराग्य आहे. पण जरा कुठे काही झालं की लगेच ते रुसवा फुगवा होतो, 2-4 दिवस बोलणार नाही एकमेकाशी, काय असेल तो विषय. महत्वाचं काय माहितीये का, एवढं सगळं होऊनही शेवटच्या श्वासापर्यंत नांदतात, हे महत्वाचं आहे. भांड्याला भांडं लागतंय, पण काही काळ विभागलेली भांडी परत एकत्र येतात, हे महत्वाचं आहे, बरं का? आणि मग अतिवाद अतिविवाद होऊ नये म्हणून त्यासाठी आम्ही काय करायचं माहितीये का, अखंड संतांचं स्मरण ठेवायचं आहे, देवाचं स्मरण ठेवायचं आहे. कारण संसार असा आहे की संसार हे दुःखाचं मूल आहे. तिथं तुम्ही किती जरी सुख शोधला तरी आयुष्यात सुख भेटणार नाही, कधीच नाही मिळणार, कारण सुखच नाही ना तिथे. एक तरी मला असं संसारिक माणसाने सांगावं, माझ्यासारखा सुखी अख्ख्या जगात कोण नाही, जर आध्यात्मिक क्षेत्रात नसेल तर सांगावं मला एकाने तरी. आध्यात्मिक विचाराची जोड जर असेल, चांगल्या विचाराची जोड जर असेल, संतांच्या विचाराची जोड असेल, तर निश्चित तो सुखी आहे, बरं का? आम्हाला प्रवचन श्रवणाची काय गरज आहे, आम्हाला कीर्तन श्रवणाची का गरज आहे, आम्ही संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास का करावा? आता तुम्ही बोलाल, महाराजांनी आज बैलगाडीच आणली का काय सुरुवातीपासून तर आतापर्यंत? परत एकदा बैलगाडीच काय? 2-3 विषय झाले याच्या आधी बैलगाडीचे बाबा, आता परत एकदा घेऊ आम्ही. उशीदला वेळेवरून जायला पहिले इकडून कशिवलीवरून रस्ता होता बाबा, खरं आहे का? खरं आहे ना? डांबरी रस्ता नव्हता त्यावेळेला, धुळीचा रस्ता होता, धुळीचा रस्ता होता. बैलगाडी वेळातून निघाली, थोड्या अंतरावर गेली की काही वेळेला ते चाक त्या आसाला घासायचं. कसा आवाज द्यायचा? त्या जोरात आवाज द्यायचा, कू कू असा जोरात आवाज द्यायचा. एकदा त्या गाडीवानाला कळलं की आता आस घासतोय, बरोबर आहे ना? त्यावेळेला तो काय करायचा, लगेच उतरायचा, लगेच कुठं लिंबू मिरच्या बांधल्या त्या बघायच्या नाही, मग काय असेल काय विभूती वगैरे त्याच्याजवळ असे काय लगेच काही राखाडी बिकाडी काय फुकायचा, असं काय त्या पण नाही. मग आवाज घालवायला काय करायचं, तो कुठल्या मंत्राचा जप करायचा? तेल लावायचा, त्याला वंगण म्हणतात. त्याच्या साठीला एक ती बाटली असायची नाही का, बाटल्या कुठं कुठं उपयोगी आणल्यात आम्ही, नाही का? कुठे कुठे बाटल्या उपयोगी आणल्यात. एक बाटली असायची, त्याच्यामध्ये जळलेलं ऑइल असायचं, त्याच्यामध्ये एक तार असायची, त्या तारेला एक चिंधी बांधलेली असायची, कपडा, आणि मग ती बुडवायची. ते ऑइल एकदा सोडलं, जिथे सोडलं ना तिथले तिथे आवाज बंद. तेच काम आता चालू आहे. आता जे काम चालू आहे ना, ते ऑइल वंगण देण्याचं काम चालू आहे.
हे एकदा वंगण दिलं ना की काय स्फूर्ती येते माहितीये का? आवाज तिथल्या तिथे बंद होतो. तू किंवा ती काय विचार करते? शेवटपर्यंत जर तिथेच मला नादायचंय, तिथेच मला जर राहायचंय, तर भांडून दिवस काढण्यापेक्षा समझोता करून दिवस काढू ना. बरोबर आहे की नाही? भांडून आयुष्य घालवण्यापेक्षा, एकमेकाच्या द्वेष मत्सर करून आयुष्य घालवण्यापेक्षा चांगला आनंदाने आम्ही त्या ठिकाणी राहू, चांगल्या आनंदाने आम्ही दिवस काढू ना. आणि ते सोपं आहे, अतिशय सोपं आहे. फक्त आम्ही काय केलं पाहिजे माहितीये का? जी वरिष्ठ माणसं आमच्यामध्ये बसल्यात ना, आता बघा किती आजी म्हणजे वृद्ध माणसं बरीचशी मला दिसतात, बरीच वृद्ध माणसं आहेत. इकडनं जर कोणी फोटो काढला ना मस्त की असा महिलांचा सगळ्या, तर तुम्हाला संस्कार आणि संस्कृतीचं दर्शन वृद्ध महिलांकडे होईल. बरं का? फरक काय माहितीये का? 10 वारीचा पदर फिट बसतो, तो सटकत नाही. पदर घ्या नका घेऊ तो विषय नाही आहे, पदराचा विषय नाही, आपला संस्कार आणि संस्कृतीचा विषय चाललाय. मी कुठेही गेलो तरी प्रत्येक ठिकाणी काय सांगतो माहितीये का? तुमची संपत्ती, तुमची प्रॉपर्टी, तुमचं ऐश्वर्य, तुमचा पैसा अडका जेवढा काळजीपूर्वक तुम्ही सांभाळताय ना, त्यापेक्षा विशेष काळजीपूर्वक तुमच्या घरातली वृद्ध माणसं सांभाळा. ती घरात आहे तोपर्यंत तुमची मुलं उखलीला पाय लावणार नाहीत. समजतंय का? मुसलाला पाय लावणार नाहीत, सुपाला पाय लावणार नाहीत. जोपर्यंत ती आहे तोपर्यंत तुम्ही दरवाजावर बसाल, उंबरट्यावर बसाल का तुम्ही? जोपर्यंत आमच्या घरात वृद्ध माणसं आहेत तोपर्यंत लातेने दरवाजे उडाल का तुम्ही? भरलेल्या भांड्याला पाय लावाल? हे शिकवायला आम्हाला तेच पाहिजेत, हे शिकवायला आम्हाला तेच पाहिजेत. दुसरे संस्कार जर पाहायला गेलं ना, तर एखाद्या आजोबांना काका लांबून दिसतही नाही, पण त्या आजीला समजलं ना भाऊजी आलं, बरोबर का? लगेच आपला जिथल्या तिथे व्यवस्थित बसले असेल तर उठणार, जे काय असेल ते. आजची परिस्थिती अशी आहे की सून खुर्चीत बसून, सासू खाली बसून ना मग त्यांच्या बाता चालू असतात. तुम्ही बसू नका असं माझं म्हणणं नाहीये. संस्कार आणि संस्कृती जर टिकवायची आहे ना आपल्याला, तर सासूला पण खुर्ची द्या. समजतंय ना? आणि हे फक्त आम्हाला संत चरणी शिकायला मिळत आहे, संतांकडेच परमार्थातच शिकायला मिळत आहे. बरं का? परमार्थातच शिकायला मिळत आहे. ते टिकवायचंय आम्हाला, ते सांभाळायचंय आम्हाला. बाकीचे तुम्ही आता याच्या पुढे ना कलियुगामध्ये बरंच काय आपल्याला पाहायला मिळेल. आता थोड्या दिवसापासूनच बघा काय 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 चालू आहे. थोड्या दिवसापासूनच आमच्यापर्यंत तरी ठीक होतं, आमच्यापर्यंत तरी आम्ही सगळ्या प्रकारचे खेळ खेळलो, शेतावर गेलो, आमच्या शेतावर काम केलंच केलं, पण आमच्या मित्रांच्या शेतावर पण काम केलं. त्याच्या बरोबर गेल्यानंतर मग बरं का आनंद घेतला आम्ही आमच्या जीवनाचा. कारण आम्हाला शाळेत तेव्हा टाकला जायचा, शाळेत गेलो पण सर सांगायचं गुरुजी हात लावलं बाबा इकडून, असा खरं की कुठे माहिती नसायचं कितवा वर्ष आहे काय, किती वर्ष झालं ते, पण असा इकडून इकडे खांद्याला हात लागला असंच काहीतरी होतं ना ते. त्याला 6 वर्ष पूर्ण झाली. काय समजतंय ना? 2-2 वर्षाची पोरं आज जेव्हा आम्ही रस्त्यात जाताना बघतो ना, कीव येते, कीव जीव, म्हणजे आपल्याला कीव येते, दया येते त्यांची. बरं का? आणि त्यांना घेऊन जाणाऱ्या 10 किलो दप्तर हातात असलेल्या त्यांच्या आज्या किंवा त्यांचा आजोबा नाईलाज असतो. एवढ्या लहान मुलावर जर आम्ही म्हणजे त्याला जगणं, वागणं, त्याच्या जीवनाचा, आयुष्याचा आनंद ज्याला म्हणतात ना, आम्ही हिरावून घेतलाय. कारण आम्ही त्यांच्या बुद्धीप्रमाणे नाही चालत, आम्ही आमच्या बुद्धीचा विचार करतोय. त्यांनी काय व्हावं मुलांनी हे मुलांवर अवलंबून नसतं, हे आमच्यावर अवलंबून असतंय. म्हणून काही वेळेला आमची मुलं वेगळ्या मार्गाला जातात. समजतंय ना?
इथे बसलेल्यांकडे सगळ्यांकडे सारखेच गुण आहेत का? बरं का? आता मला गायला सांगितल्यानंतर अजिबात जमत नाही माऊली, कारण कधी संबंधच नाही आला ना. खरंच सांगायला काय हरकत आहे, कधी संबंध नाही आला. पण इथे असे काही गायनाचार्य असतील ना, काय एखाद्याला जर मृदुंग वाजवायला सांगितलं तर नुसतं थाप मारली का अंगात आल्यासारखं वाटतं एकदम, नाही का? हार्मोनियम आली एकदा समोर की काय राग आणि काय ते गाणं असतंय त्यांचं. सर्वांना सगळे गुण नाही आहेत, सगळे सारखेच गुण नाही आहेत. प्रत्येकाला वेगवेगळे गुण, प्रत्येकाचे वेगवेगळे विचार आहेत. बरं का? आम्ही फक्त कुठेही गेलो ना की आमच्या विचाराचा विचार करतो पहिले. मला सांगा, तुमच्या घरामध्ये माणसं 10 आहेत, टीव्ही किती आहेत? एकच टीव्ही. माणसं किती? 10 माणसांचे विचार एकच आहेत का? आजोबाच्या हातात जर रिमोट असेल तर आजोबा टीव्हीला काय लावतो? बातम्या. बरोबर आहे ना? काय चाललंय सध्या? शेठ काय बोलतात आपले शेठचं सध्या काय चाललंय? आपल्या बातम्या. बरोबर? आजोबांचा जरा कुठं डोळा चुकला ना, तोच रिमोट जर नातवाच्या हातात गेला तर त्याला जे पाहिजे ते कार्टून बिर्टून, नाही का, जे पाहिजे ते. आणि तो जर पाणी प्यायला गेला, आता आई तिथं त्याच्या बाजूलाच बसलेला असते का? हो बाजूला होतो कधी ना, रिमोट मला भेटते कधी. कारण डायरेक्ट जर हातातून घेतला तर डायरेक्ट लोलांटा गेली. हो खतरनाक माणूस आहे काय. मग ती बरोबर अगदी ती असं बघूनच असते की कधी हा बाजूला जातोय आणि माझ्या हातात रिमोट भेटतोय. त्या महिलेच्या हातात रिमोट भेटला की मग तिच्या आवडीच्या सिरियल. टीव्ही एकच आहे, पण त्या टीव्ही कडे आम्ही आमच्या विचाराप्रमाणे पाहतो. बरोबर आहे की नाही? साधा विषय आहे. वर्तमानपत्र घेतल्यानंतर पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत सगळं वाचतात का हो लोक? वर्तमानपत्र एखाद्याने घेतला, 5 रुपये किंवा 10 रुपये खर्च करून जर एखाद्याने वर्तमानपत्र घेतला ना, तर तो राजकीय क्षेत्रातील जर असेल तर पहिले त्या बातम्या पाहतो. तो सामाजिक क्षेत्रातील जर असेल तर तो बातम्या पाहतो. ज्याला रात्री ती मॅच पाहायला वेळ मिळाला नाही ना, तो लगेच क्रीडा त्या पानावर जातो, क्रीडा क्षेत्रातील त्या पानावर जातो, ते तिकडे पाहतो. बरं का? मागे असाच एकदा मी टिटवाळा स्टेशनला थांबलो होतो, मला कल्याणकडे जायचं होतं. एकाने 5-10 रुपये खर्च करून काकांनी तो पेपर घेतला. पेपर घेतल्यानंतर त्यांनी 1-2 पान ओलांडून 3ऱ्या-4थ्या पानावर काय बघितलं काय माहिती, त्याचं त्यालाच माहिती. फक्त 30 सेकंद, किती? 1 मिनिट पण नाही, 30 सेकंद त्याच्या हातात पेपर तेवढं बघितलं. लगेच त्या पेपराची घडी केली वर्तमानपत्राची आणि माझ्या हातात देऊन बोलतोय, महाराज घ्या, तुम्हाला प्रवासात कामा येईल. आता माझ्या प्रवासाच्या गोष्टी सगळ्या माझ्या बॅग मध्ये असतात दादा, सगळे असतात, नाही का? बॅग बरोबरच असते आपली, काय असेल ते प्रवासाच्या गोष्टी आपल्या. पण मला राहवलं नाही म्हणून त्याला विचारलं, काका 5-10 रुपये खर्च करून तुम्ही वर्तमानपत्र घेतला, फक्त 30 सेकंद त्याच्यामध्ये काय बघितलं? तेव्हा त्याने सांगितलं, रोज वर्तमानपत्र घेतो मी न विसरता, राशी भविष्य बघितलं तर पेपर देऊन टाकायचा. आवड बघा माणसाची काय आहे ती, आवड बघा.